हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. गावाच्या टोकाला आमचं शेत. दूरवर नजर जाईल तिथवर पिकं डोलत होती. उन्हाळ्याचा दिवस. सकाळपासून काम करून सारे मजूर घरी गेले होते. फक्त मी आणि आमचा सालगड्या शिवा उरलो होतो. शिवा वयाने माझ्यापेक्षा लहान पण अंगानं मजबूत. दिवसभर कष्ट करूनही त्याच्या चेहऱ्यावर हसू असायचं. त्याच्या मेहनतीमुळे शेत उजळायचं, पण माझं मन मात्र त्याच्या नजरेत हरवायचं. त्या दिवशी ऊन तुफान होतं. मी पिण्याची बाटली घेऊन शिवारात गेले. शिवा आडवं झाडाखाली बसला होता. घामाने ओलं अंग आणि शर्टाचा वरचा बटन उघडलेलं. मी बाटली पुढे केली. "घे पाणी, दमलास ना," मी म्हणाले. त्याने बाटली घेतली, पण बोट माझ्या बोटांना स्पर्शून गेली. क्षणभर माझा श्वास अडखळला. तो डोळ्यात डोळे घालून बघत म्हणाला, "ताई, तुम्ही इतक्या उन्हात येऊ नका. तुम्हाला त्रास होईल." मी हसून म्हणाले, "उन्हाचा त्रास मला नाही. तुझा त्रास बघवायला नाही जात." त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच भाव उमटलं. मी त्याच्या जवळ बसले. शेतात एकदम शांतता. फक्त पिकांचा वारा आणि पक्ष्यांचं किलबिलनं. त्याचा हात माझ्या हातावर आला. मी मागे सरले नाही. त्याच्या नजरेतील ओढ मला थरारून टाकत होती. त्याने हळूच विचारलं, "ताई, खरं सांगू, मी रोज तुमच्याकडे पाहतो. तुमच्याशिवाय काही सुचत नाही." माझं मन धडधडलं. "शिवा, असं बोलायला नको," मी म्हणाले, पण आवाजात ताकद नव्हती. तो अजून जवळ आला. "का नको? तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहात." माझ्या मनातील सगळी बंधन तुटली. त्याचा हात धरून मी डोळे मिटवले. त्या झाडाखाली आम्ही खूप वेळ बसलो. त्याचा प्रत्येक स्पर्श मला वेडं करत होता. तो माझ्या केसांवरून हात फिरवत होता. मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवलं होतं. ऊन तापत होती, पण आमच्या भावनांनी त्या उन्हालाही मागं टाकलं. प्रत्येक क्षण जड होत गेला, पण गोडही होत गेलं. तो क्षण बोलत नव्हता, पण त्याचे डोळे सगळं सांगत होते. अचानक दूरवरून आवाज आला. कोणीतरी वाटेवरून जात होतं. आम्ही दचकलो. मी पटकन सरळ बसले. तो उभा राहिला. "कोणीतरी बघितलं तर?" मी घाबरून म्हणाले. तो हसला. "ताई, शेताच्या मातीतलं गुपित कोणाला समजत नाही. हे आपल्या दोघांतच राहील." त्याचा आत्मविश्वास मला दिलासा देऊन गेला. पण ह्या भीतीमुळे आमचं गुपित अजूनही गोड वाटलं. त्या दुपारी घडलेलं क्षण आमचं आयुष्य बदलून गेलं. शेताची माती, पिकांचा सुगंध, झाडाची सावली आणि आमचं गुपित, हे सगळं आजही आमच्या मनात जिवंत आहे. शिवा अजूनही माझ्याकडे काम करतो. गावाला काहीच माहीत नाही, पण शेतात एकांत मिळाला की आमचे नजरेचे संवाद सुरू होतात. कुणी काही बोलत नाही, पण आमच्या नजरेतील गुपित फक्त आम्हालाच समजतं. जीवनात काही नातेसंबंध असे असतात, जे जगाला सांगता येत नाहीत, पण मनाच्या खोलवर कायम जपले जातात. शेताच्या मातीतील हे गुपितही असंच एक नातं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा, कारण की पुढचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पडेल. तोपर्यंत धन्यवाद.